आता एक मोठी बातमी इथे आहे। आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। तक्रार दाखल करण्यासाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात आमदार कैलास गोरंट्याल दाखल झाले आहेत। जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांना धमकी आली आहे। अज्ञात इसमाकडून गोरंट्याल यांना धमकी देण्यात आलेली आहे। तर जालन्याचे आमदार काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। तक्रार दाखल करण्यासाठी आता आमदार कैलास गोरंट्याल हे वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यात। अज्ञात इसमाने दुपारी त्यांना फोनद्वारे ही धमकी दिल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। त्याच संदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। अज्ञात इसमाकडून गोरंट्याल यांना धमकी देण्यात आल्याची ही माहिती मिळते। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी अज्ञाताकडून आल्याची माहिती मिळते। याबाबत सविस्तर काय माहिती आणि पोलीस ठाण्यात ते दाखल देखील झाले अशी माहिती मिळते, त्याबद्दल सविस्तर काय सांगशील? नक्कीच आज दुपारची ही घटना आहे, कारण जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे। सरकारच्या विरोधात बोलत असल्याने त्यांना ही जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे। सध्या आपण पाहिलं तर ते वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। तक्रार दाखल करण्यासाठी एकूणच आज दुपारी 12:30च्या सुमारास त्यांना एक फोन कॉल आला होता आणि या फोन कॉलवरनं त्यांना ही धमकी देण्यात आलेली आहे। जास्त बोलताना तुम्हाला संपवून टाकू अशा पद्धतीची माहिती जी आहे ती कॉलरने त्यांना दिलेली आहे आणि यासोबतच त्यांना शिवीगाळ देखील केलेली आहे। सध्या आपण पाहिलं तर कैलास गोरंट्याल यांनी मुंबईचे आयुक्त देवेन भारती यांना ही माहिती दिलेली आहे आणि याच माहितीच्या आधारावरती आता वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे। अगदी मीनाक्षी, तपासांती नेमक्या पुढे काय घडामोडी पोलिसांच्या हाती लागतात, काय तपासामध्ये त्यांच्यासमोर माहिती येते हे पाहणं खूप खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।